आम्हाला मार्गदर्शन करावं. साखर कारखान्याच्या 23व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ आणि मोळी पूजन या समारंभाच्या अध्यक्षा आपल्या कारखान्याच्या चेअरमन आदरणीय आईसाहेब, खास करून उपस्थित असलेले लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथराव शिंदेजी, मांजरा कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय देशमुखजी, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश महाराज बावणे, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, वीणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरेजी, विलास बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, 21 शुगर्सचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रवी काळे, विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि ज्यांचे विचार आपण साऱ्यांनी नुकतेच ऐकले ते श्री संजीव देसाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले विलास सहकारी साखर कारखान्याचे सारे सन्माननीय संचालक, मांजरा परिवारातल्या साऱ्या सहकारी संस्थांच्या कारखाने, बँक, मार्केट कमिटी याचे सारेच सन्माननीय संचालक, इतर पाहुणे, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, मजूर, ऊस वाहतूक ठेकेदार, ऊस उत्पादक सभासद बंधू, ऊसतोड ठेकेदार, पत्रकार आणि जमलेल्या माझ्या मित्रांनो, विलास सहकारी साखर कारखान्याच्या 23व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 1 नोव्हेंबरला ऊस गळीत हंगाम शुभारंभ होणार आहे, पण आमचे उपाध्यक्ष रवी काळे हे तसे सात्विक स्वभावाचे आहेत आणि त्यामुळं मुहूर्त हा आजचा त्यांनी शोधून काढल्यामुळे आज माने कुटुंबीय यांच्या शुभ हस्ते श्रीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली. आरतीमध्ये आपण सगळ्यांनी प्रतिकात्मक ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी केलेला आहे. कारखाना सर्व अर्थानं पूर्णपणे तयार आहे असं देखील आपल्या कार्यकारी संचालकांनी आपल्याला सांगितलं आणि त्याची इत्थंभूत माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला आहे, कारण तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्यांनी काम पाहिलेलं आहे. संजीव देसाईंनी थोडक्यात साखर उद्योग गेलेले वर्ष, येणारं वर्ष, राज्यातली देशातली परिस्थिती, जागतिक आव्हानं हे सारंच त्यांनी आपल्यापुढं खरं म्हणजे मांडलं आणि थोडक्यात तुम्ही मनोगत व्यक्त केलं, पण या उद्योगामध्ये एक विचारवंत म्हणून त्यांची ओळख ही निर्माण झालेली आहे. अनेक व्यासपीठावरनं त्यांनी अनेक विषयांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे एक या क्षेत्रातला अनुभव संपन्न असा कार्यकारी संचालक आपल्याला या ठिकाणी लाभला. मला असं वाटतं की आपल्या कारखान्यासाठी देखील ते अतिशय सुचिन्ह आहे आणि म्हणून ते आल्यापासून आपण
पाहतोय की अनेक क्षेत्रामध्ये आपण नवे नवे विक्रम प्रस्थापित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि खरंच मला त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आणि हीच परंपरा आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी घालून दिलेली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या संस्था इथं कामाचं स्वातंत्र्य हे 100% असतं. कधीही आमच्यापैकी कोणाचीही अनावश्यक ढवळाढवळ ही संस्थेमध्ये कधी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हीच शिस्त सुरुवातीपासून आम्ही स्वीकारलेली आहे. किती जरी आव्हानं आमच्यासमोर जरी असली तरी ती आव्हानं आमच्या स्तरावरच आम्ही पेलली. त्याचं लोण कधी कारखान्यामध्ये आम्ही येऊ दिलं नाही हे देखील मला इथं विनम्रपणे मांडावं असं वाटतं. चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, मार्गदर्शक अशी अनेक आमची चर्चा होत असते. पण ती चर्चा आमच्यापर्यंतच ती आम्ही थोपवून आणि मग पुढाऱ्यांचं मन कसं राखायचं आणि मग अधिकाऱ्यांचं मन कसं राखायचं हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला बाळकडू पाजलं असल्यामुळं याच्यामध्ये आम्हाला फारशी कधी अडचण आलेली नाही आहे. साहेबांनी आम्हाला नेहमी हे सांगितलं की संस्थेचं हित आपण पहिल्यांदा जोपासलं पाहिजे आणि म्हणून उत्तम कार्यकारी संचालकांची परंपरा आपल्या या विलास सहकारी साखर कारखान्याला राहिलेली आहे. आणि म्हणून आज अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये कार्यक्षमता याचं प्रदर्शन देखील आमच्या कामगाराला करता येतं, आमच्या मजुराला करता येतं, आमच्या अधिकाऱ्याला करता येतं, आमच्या खातेप्रमुखाला करता येतं, आमच्या कार्यकारी संचालकाला करता येतं. आणि संजीव देसाई आल्यापासून देखील जी पुरस्काराची शृंखला, जी एक परंपरा आपली राहिलेली आहे आपल्या कारखान्याची, ती पुन्हा सुरू झाली. मध्यंतरी का कुणास ठाऊक पुरस्कार आम्हाला देण्याचंच बंद केलं होतं. म्हणजे मध्ये असा ठराव झाला होता की आता मांजरा, विलास या कारखान्यांना अनेक पुरस्कार झाले, थोडंसं या कारखान्यांना आपण बाजूला ठेवावं, इतर कारखान्यांना वाव द्यावा. तर पुन्हा एकदा पुरस्काराची शृंखलासुद्धा ते आल्यानंतर सुरू झाली. याचाही मला मनस्वी आनंद आहे आणि तो इथं मला व्यक्त करावासा वाटतो. आणि अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे आज त्यांनी आपल्याला सांगितलं की आणि एक मला खरं म्हणजे तुमचं कौतुक करावं लागेल की गेल्या हंगामामध्येच आपल्याला विस्तार करायचा होता, पण त्यांच्या हे लक्षात आलं की वेळेत काम होणार नाही. कारण एवढ्या लोकांनी एक्सपॅन्शन काढलं होतं. सर्जेराव मोरे यांना चांगला अनुभव आहे की सगळ्यांनीच महाराष्ट्रातच ती अडचण निर्माण झाली होती. आणि त्यांनी मला असं सांगितलं की ठीक आहे, आपल्याला मंजुऱ्या सगळ्या मिळालेल्या आहेत, पण आपलं काम काही एवढ्या कमी कालावधीमध्ये होणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अनेकांनी विस्ताराचं काम हाती घेतलं आहे आणि आपण अडचणीत येऊ शकू. आणि वेळीच त्यांनी मला ते सांगितलं आणि मग आम्ही ते रोखलं, थांबवलं. आणि मग या हंगामामध्ये अगदी वेळेच्या आत म्हणजे आता कारखाना विस्तारीकरणासकट हा सर्व अर्थाने तयार आहे आणि 1 नोव्हेंबर अजून यायचा आहे. आणि 1 नोव्हेंबरमध्ये मग तोडी 30-31ला देऊन 1 तारखेला हा कारखाना सुरू होईल. आणि त्यांनी हे सांगितलं की आता कामगाराची जबाबदारी आहे. आपल्या गावामध्ये गेल्यानंतर एकही फड दुसऱ्या कारखान्याला जाणार नाही आणि जाऊही नाही. काय कारण आहे जाण्याचं? तुम्ही मराठवाडा विदर्भामध्ये जर सर्वाधिक भाव देणार असाल आणि जो तुम्ही दिलेला असेल आणि व्यवस्थापन तुमचं असं काटेकोरपणे तुम्ही राबवणार असाल आणि याही वर्षी जर ती तुमची परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की एकही फड हा इतरत्र कुठल्याही कारखान्याला जाण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पहिली पसंती ही आपली असली पाहिजे. आणि एक चांगली कल्पना कार्यकारी संचालकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. खरं म्हणजे ते संचालकांना त्यांना बोलता येत नाही
म्हणजे कामगारांना सांगून त्याने आता तुम्हाला सांगितलेलं आहे एका अर्थाने की कामगार तर ते करतीलच, पण संचालकाची जी गावं आहेत त्या संचालकाच्या गावामध्ये संचालकाची पकड गावावर किती आहे. तुम्ही गावावर पकड असल्याशिवाय लोक ऐकत नाहीत ना. त्यामुळे तुमची पकड गावामध्ये किती आहे हे देखील आता आम्हाला एक वेगळा रिपोर्ट कार्यकारी संचालकाच्या मार्फत आम्ही मागवून घेऊ की ह्या समजा आता उदाहरणार्थ बाबळगाव आहे, चिकुर्डा आहे, वासनगाव आहे, या अक्करवाई या सगळ्या गावांमधून ऊसाचा ओघ हा आपल्या कारखान्याला किती आहे. ही स्पर्धा आपली अशी सकारात्मक असली पाहिजे, तरच गुणवत्ता आपल्याला सिद्ध करता येईल. आणि खरंच आमचे सगळे जे खाते प्रमुख आज सभा सुरू होण्या अगोदर आम्ही त्यांच्या समवेत चर्चा केली, आढावा घेतला आणि ते सगळे आत्मविश्वासानं तयार आहेत या येणाऱ्या हंगामासाठी. आणि त्यांना देखील करून दाखवायचं आहे की आता VSIच्या मार्गदर्शनाखाली उत्तम यंत्रसामुग्री इथं आपण उभी केलेली आहे आणि त्या यंत्रसामग्रीचं प्रदर्शन आम्हाला कसं दर्शवता येईल याच्यासाठी सुद्धा सर्वतोपरी ते तयार आहेत. आणि त्यांना देखील मी आज या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संजीव देसाई यांनी सांगितलं की आपला आता सेटअप हा 6000 मेट्रिक टन्स पर डे असा आहे, पण आपण तेवढं गाळप अजून करणार नाही कारण आणखी काही यंत्रसामग्री त्याच्यासाठी आवश्यक आहे. पण 5-5.5 हजाराच्या मध्ये साधारणतः दैनंदिन गाळप हे आपल्याला करायचं आहे आणि ते देखील गुणवत्तापूर्ण रिकव्हरी, बगॅस पोल पर्सेंटेज, मिल एक्स्ट्रॅक्शन, ह्या ज्या काही क्वालिटी ऑफ शुगर, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या आपल्याला साध्य करायच्या. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी बारकाईनं आपल्याकडं ते लक्ष ठेवून आहेत. आणि मला असं वाटतं की याचंही ऑडिट झालं पाहिजे. एखादा चांगला काम करतो तर त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याचं प्रशस्तीपत्र त्याला कारखान्याकडनं मिळालं पाहिजे. आणि म्हणून इंडिव्हिज्युअल ऑडिट आता आपल्याला या कारखान्यामध्ये करावं लागेल. म्हणजे तुम्ही सगळेच चांगलं काम करता, पण तुमच्यामधली गुणवत्ता काय आहे. तुम्हाला तर सगळ्यांनाच 100% मार्क मिळाले तर उत्तम, पण मिळणं शक्य आहे का नाही मला माहिती नाही. मग कोणीतरी 100%, 99, 98 अशी मेरिट लिस्ट लागते. तसे तुमचं ऑडिट करून तुम्हाला गुण देखील देण्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते धोरण स्वीकारावं लागेल. जेणेकरून मग पदोन्नती एखाद्याला हवी असेल, पगारवाढ हवा असेल, तर ती जी मानके आहेत ते जे परिपूर्ण करतील त्या आधारावर आपल्याला तुमचं देखील भविष्य हे निर्धारित करता येईल. तरच मला असं वाटतं की न्याय केल्यासारखं होईल. आणि म्हणून ह्या सगळ्या कामामध्ये आता संचालक मंडळ अधिक लक्ष देईल, जेणेकरून आणखी गुणवत्ता आपल्याला कशी वाढवता येईल हा प्रयत्न आपला हा येणाऱ्या काळामध्ये असेल. आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा पुतळा आपण उभा केलेला आहे, तो आपण झाकून ठेवलेला आहे, त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे. मध्यंतरी नोव्हेंबर महिन्यामध्ये आता हे सगळं सुरू झाल्यानंतर करायचं होता, पण 5 राज्याच्या निवडणुका ह्या लागलेल्या आहेत आणि म्हणून अनेक पाहुण्यांना येण्यासाठी ते अडचणीचं ठरतं आहे. आणि म्हणून आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या अगोदर का नंतर ते मुहूर्त बघून त्या दिवशी या स्मारकाचं लोकार्पण सोहळा आपण आपले आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा संपन्न करणार आहोत. आणि मग राज्यातले आणि देशातले काही पाहुणे बोलावून हा साहेबांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचा प्रयास हा आपला असेल. आणि म्हणून जानेवारी महिन्यामध्ये तो कार्यक्रम, फेब्रुवारीपर्यंत हंगाम आपला चालेल आणि जानेवारीमध्ये हा कार्यक्रम आपल्याला घेता येईल. हवामानही ठीक राहील, तशी ती तयारी
आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याच दिवशी प्रशासकीय इमारत जी आहे, ज्याचं काम आपण सुरू केलं होतं, पण काही दुष्काळाच्या कारणांमुळे, आर्थिक आव्हानांमुळे आणि कोरोना देखील मध्यंतरी होता, त्यामुळे त्याही काळामध्ये आपल्याला 2-2.5 वर्ष काही करता येऊ शकलं नाही. आता जिल्हा मध्यवर्ती बँक त्याला कर्ज उपलब्ध करून देते आहे. ही इमारत म्हणजे हे स्मारकाचा भाग आहे. साहेबांच्या नावाचं जे स्मारक आपण इथं उभं करतो त्याचा तो एक भाग आहे. आणि म्हणून साहेबांनी हे जे काही संस्था उभी केली त्याच्यामध्ये जे सगळे कार्यरत आहेत, जिवंत स्मारक कशाला म्हणतो आपण, म्हणजे कार्यकारी संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ आणि सगळे अधिकारी कर्मचारी तिथं कार्यरत आहेत. असं एक जिवंत स्मारक आपण इथं उभं करण्याचा आपला मानस आहे. आणि त्यांना साजेस अशी एक ती प्रशासकीय इमारत, त्या काळामध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला कारखाना उभा करायचा, तर आपण प्रशासकीय इमारत उभीच केली नाही. वैजनाथराव, तुम्हाला कल्पना आहे की आपण ह्या एंट्रन्स क्युबिकल जे आपले आहेत, गेट ऑफिस, तिथंच आपण सगळं केलं. पण प्रशासकीय इमारतीची अजूनही आपल्याकडं ती मंजुरी आहे आणि ती आपल्याला तिथं करता येईल. आणि विलास भवन असं या प्रशासकीय इमारतीचं नाव आपण निश्चित केलेलं आहे. आणि विलास भवन या नावाने या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण देखील मला वाटतं पुढच्या येणाऱ्या हंगामापर्यंत ते काम करण्याचा आपला तो प्रयास असेल. जेणेकरून जसं राहुल इंगळे पाटलांनी सांगितलं की आधुनिक उद्योग आणि आधुनिक कारखानदारी, आधुनिक सहकार, आणि मग ते सगळं जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आधुनिक व्यवस्था देखील आपल्या कारखान्याच्या परिसरामध्ये असली पाहिजे. हा एक प्रयास आपण या निमित्तानं साध्य करण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलेलं आहे. रवी काळे आणि त्यांचे सारे सहकारी उत्तम कार्यक्रम आपण थोडक्या वेळामध्ये इथं संपन्न केला. अतिशय देखणा कार्यक्रम आणि शास्त्रोक्त पद्धतीनं आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. काही शेअर्स वाटप मला वाटतं पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे, त्याची पण आपण चर्चा केलेली आहे. वैजनाथराव आहेत, तात्या आहेत, आपले सगळे जे ज्येष्ठ आहेत, विजय देशमुख आहेत, त्यांचं महत्त्वाचं नाव राहू नये एवढी काळजी घ्या. म्हणजे ती म्हणजे काय होईल की एखादं नाव राहिलं तर मग ते तुमच्यावर गालबोट राहील. हां, म्हणजे आता त्यांनी नावं खूप दिली आहेत असं त्यांनी सांगितलं, पण महत्त्वाचं नाव, महत्त्वाची नावं राहू नयेत एवढं. आणि पुन्हा टप्प्याटप्प्याने आपल्याला देता येतात. आता क्षमता वाढली की पुन्हा आपल्याला देता येतात. ऊस तर आपल्याला हवाच आहे, ऊस उत्पादक आपल्याला हवाच आहे. आणि आपले संचालकसुद्धा सगळे जे राजीमाजी आहेत, सगळ्यांची देखील महत्त्वाची नावं राहू नये हे देखील आपण. आणि एखाद्या कामगाराला शेअर्स पाहिजे असेल, आपल्या परिवारामध्ये जो आहे, यांना आपण विचारतच नाही, पण त्यांच्या शिफारशी वगैरे. तरी आता मला काय म्हणायचं आहे की तुम्ही त्यांना सांगणार एक फडसुद्धा, एक कांडसुद्धा इकडे तिकडे जायचं नाही. मग ते म्हणतील कसं शक्य आहे ते. आम्हाला थोडंसं काही जरा तुम्ही आणखी महत्त्व दिलं तर काय मार्ग कसा काढता येतो ते बघा. सगळ्यांना विश्वासात घ्या. शेवटी हे सगळे आपलेच आहेत आणि यांच्यामुळंच हे सारं सुरू आहे याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळं ते देखील विचार आपण या सगळ्याच ह्याच्यामध्ये करावा अशी एक सूचना या निमित्तानं मी व्यक्त करतो. संजीव देसाईंचं भाषण सगळे श्रीशैल वगैरे फार बारकाईने ऐकत होते. सर्जेराव, विजय, म्हणजे त्यांनी बेंचमार्क आता एवढा उंच केलेला आहे की तो कसा गाठायचा असं ते आता बुचकुळ्यात पडले. आता गेल्यानंतर त्यांच्या कार्यकारी संचालकाला बोलवून
बघा, आणि समजा तुम्हाला जर माझं आणखी सहकार्य हवं असेल तर त्यांची चित्रफित आम्ही बंदिस्त केलेली आहे. त्यामुळे तेवढंच क्लिप काढून आम्ही पाठवून देतो तुम्हाला. म्हणजे काय मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत ते सगळे मुद्दे आपल्याला आपल्या आपल्या संस्थांमध्ये, शेवटी कसं असतं की स्पर्धा आहे, ते आपण अंगीकारलं पाहिजे, चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे, तरच प्रगती होते. आणि हे जर सूत्र आपण स्वीकारलं, मला नाही वाटत फार अडचण येईल. फक्त बाजुळगे सर, तुम्हाला फक्त सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा अभ्यास करावा लागेल. तर आहे की नाही? हां, म्हणजे काही लोकांचं दिवसा अभ्यास करून भागेल, तुम्हाला रात्री सुद्धा सराव करावा लागेल. तर या सगळ्या स्पर्धेमध्ये तुम्ही आला नाही, तुम्ही आलात आता, ते टिकायचं आहे आपल्याला. तर हे सगळं येणाऱ्या काळामध्ये मांजरा परिवार म्हणून आपल्याला, शेवटी परिवाराच्या बाहेर इतरत्र ऊस तर जाणारच नाही, पण परिवारामध्ये देखील एक स्पर्धा या ठिकाणी आहे. म्हणून एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी कौटुंबिक स्वरूपाच्या या सोहळ्यामध्ये आपण मोळी पूजन आज संपन्न केलेलं आहे. श्रींची आरती आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न केलेली आहे आणि घवाण फिरवण्याचा देखील आपण कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे यशस्वीरित्या. त्यामुळं याबद्दल सगळ्यांनाच माझ्या वतीनं मी शुभेच्छा व्यक्त करतो. हा हंगाम आपल्याला यशस्वी जावो याच श्रीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आणखी नवे विक्रम तुम्ही या हंगामामध्ये प्रस्थापित कराल अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण वैजनाथराव तात्या, आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत, आभार. आणि आम्ही व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने सांगितलेलंच आहे की नेहमी आपलं मार्गदर्शन सातत्यानं घेत राहा. घेतात का नाही आता नंतर कळवा मला, पण यांना तरी आम्ही सांगितलेलं आहे. काय बरोबर आहे रवी? तेव्हा हा हंगाम आपल्या सगळ्यांनाच यशस्वी जावा. आणि बोनसच्या संदर्भामध्ये देखील आमची चर्चा झालेली आहे आणि आपल्यासाठी मांजरा परिवाराच्या धोरणानुसार बोनस देखील काही दिवसामध्ये आपल्या नोटीस बोर्डवर त्याचा तपशील आपल्याकडे उपलब्ध होईल. याच्या देखील शुभेच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो. ऊस उत्पादक सभासदांना आणि जे इतर सभासद आहेत कारखान्याचे, त्या सगळ्यांना साखर वाटप ही सुरू होईल हे देखील या निमित्तानं मी जाहीर करतो. आणि कामगारांना देखील म्हणजे साखर वाटप फक्त सभासदांना नाही आहे, तर कामगारांना देखील साखर वाटप ही होणार आहे. त्यामुळं दिवाळीचा फराळ जो घरी होईल त्याच्यासाठी बाजारातून साखर आणायची गरज तुम्हाला भासणार नाही. त्यामुळं दिवाळीच्या फराळाला, सणासुदीला आपल्या कारखान्याचीच साखर ही आपल्या घरी पोचेल या देखील सदिच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो. यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. यानंतर काही मिल्स वगैरे आता ज्या बसवलेल्या आहेत त्या आम्ही पाहू आणि त्यानंतर मला असं वाटतं हा कार्यक्रम संपेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.